नमस्कार मित्रांनो, संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी दोन मोठ्या खुशखबरी आहेत. होय मित्रांनो, तर त्या दोन्ही खुशखबरी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिली जाणारी पेन्शन आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती कालच्या दिवशी जमा करण्यात आली आहे. काल एका महिन्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत. मित्रांनो, जसे की आपल्याला माहितच आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये मिळतात. यामध्ये अपंग व्यक्ती, विधवा महिला, निराधार व्यक्ती इत्यादींचा समावेश आहे. या सर्वांना दर महिन्याला शासनाकडून 1500 रुपये इतकी पेन्शन दिली जाते. आणि आता या योजनेच्या लाभार्थ्यांना मागील महिन्याची जी काही पेन्शन आहे ती अजूनपर्यंत मिळाली नव्हती. गेल्या काही दिवसांपासून हे लाभार्थी या पैशांची वाट पाहत होते. तर आता कालच्या दिवशी या योजनेचे मागील एका महिन्याचे पैसे 1500 रुपये जमा झाले आहेत. आणि हे पैसे जमा झाल्याबाबत सर्व लाभार्थ्यांना बँकेकडून मेसेज सुद्धा येऊन गेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, काल 12:35 हा मेसेज आलेला आहे. संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी 1500 रुपये जमा झालेले आहेत. मागे काही दिवसांपूर्वी मित्रांनो, या योजनेअंतर्गत एका महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्याबाबत शासनाकडून निधी वितरणाबाबतचा एक GR काढण्यात आला होता. त्यानुसार आता ते पैसे कालच्या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. तसेच मित्रांनो, अजून एक महत्त्वाचे म्हणजे हे पैसे सर्वच तालुक्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. परंतु काही भागातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले नसतील तर त्या लाभार्थ्यांनी काही काळजी करू नये. तुमचे पैसे सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होऊन जातील. कारण की पैसे सर्वांचेच आलेले आहेत. फक्त विभागानुसार काहींचे आधी तर काहींचे नंतर जमा होतील. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजून जमा झाले नसतील त्यांनी काळजी करू नये. लवकरच तुमचे सुद्धा पैसे जमा होतील. कालच्या दिवशी जे काही 1500 रुपये या ठिकाणी बँकेत जमा करण्यात आलेले आहेत ते जळगाव जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. तसेच अजूनही बऱ्याचशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळालेले आहेत. ज्या भागात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका. 2 ते 3 दिवसात त्या सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांना हे पैसे मिळून जातील. कारण की मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा आता जो काही लाभ आहे तो आता लाभार्थ्यांना डायरेक्ट DBT अंतर्गत दिला जातो. संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेमुळे खूप विलंब होत होता. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेचे खेटे घालावे लागत होते. मात्र आता निराधारांचे अनुदान हे थेट DBT मार्फत मिळत असल्यामुळे या ठिकाणी निराधार व्यक्तींची म्हणजे निराधार लाभार्थ्यांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत देखील थांबलेली आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया तहसील ऑफिसमध्ये सुरू होती. आता ती पूर्ण होत आलेली आहे. बऱ्याचशा लाभार्थ्यांचे आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्या ठिकाणी लिंक केलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी DBT अंतर्गत जे काही पैसे तुम्हाला मिळतात ते देण्यासाठी सोपे होत असते. त्याच्यानंतर दुसरी एक खुशखबर म्हणजे मित्रांनो, आता जे काही निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपयाचे अनुदान हे दिले जात आहे, आता या अनुदानमध्ये देखील वाढ केली जाणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती आता या योजनेमध्ये किती अनुदान वाढणार आहे. कारण की सध्या तर आता 1500 रुपये त्यांना मिळतच आहे, परंतु यामध्ये अजून शासनाकडून किती वाढ केली जाईल याकडे सर्व लाभार्थ्यांचे लक्ष हे लागून आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती एका महिन्याचे पैसे म्हणजेच 1500 रुपये जमा झालेले आहेत.